डॉक्टर म्हटलं की व्हाईट कोट आणि हातात स्टेटोस्कोप असलेली आकृती आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. पण जर हेच डॉक्टर व्हाईट कोटच्या आडून लोकांचा जीव वाचवण्याऐवजी जीव घेण्यासाठी काम करत असतील तर? हो, हे खरं आहे. फरीदाबाद व्हाईट कॉलर मॉड्यूल, ज्यामुळे सध्या देशभरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. या टोळीतील दहशतवादी हे गरिबी, अशिक्षित किंवा बेरोजगारीतून जन्माला आलेले नाहीयेत. हे उच्च शिक्षित परंतु जिहादी मानसिकतेतून आलेत. देशवासियांच्या जीवावर उठलेले हे डॉक्टर नेमके आहेत कोण, पाहूया. पहिला आहे डॉक्टर आदिल अहमद, जम्मू काश्मीर मधील अनंतनागचा रहिवासी. हा सहारनपूरच्या एका रुग्णालयात औषध तज्ञ म्हणून कार्यरत होता. यापूर्वी देखील जैश ए मोहम्मदचे पोस्टर लावण्याच्या आरोपाखाली श्रीनगर पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली होती. दुसरा आहे डॉक्टर मुजमिल गनई. हा पुलवामाचा रहिवासी असून गेल्या 3 वर्षांपासून फरीदाबाद मधील अल फलाह युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये राहत होता. पुढचं नाव आहे डॉक्टर उमर मोहम्मद नबी. हा ही पुलवामाचा रहिवासी असून त्याला दिल्ली कार स्फोटाचा मुख्य संशयित मानलं जात आहे. उमरने श्रीनगरमधील सरकारी मेडिकल कॉलेजमधून MD मेडिसिनचं शिक्षण घेतलंय. त्यानंतर तो दिल्लीला आला होता. ही आहे डॉक्टर शाहीन शाहिद, जी लखनौची रहिवासी आहे. हिने MD अलाहाबाद मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरीची पदवी मिळवली असून तिचे दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद सोबत कनेक्शन असल्याचे तपासात स्पष्ट झाले. हा आहे हैदराबादचा रहिवासी डॉक्टर अहमद सय्यद, जो त्याच्या रासायनिक अभ्यासाचा गैरवापर करत रायझिन सारखे घातक विष तयार करून केमिकल अटॅक करण्याच्या तयारीत होता. आणि हा आहे पुलवामा येथील रहिवासी असलेला डॉक्टर सज्जाद अहमद. याने बत्रा मेडिकल कॉलेज जम्मू येथून MBBS ची पदवी घेतली. शेवटचं आणि 6वं नाव आहे डॉक्टर परवेज अन्सारी. हा याच मॉड्यूल मधल्या डॉक्टर शाहीन शाहिदचा सख्खा भाऊ. परवेज इंटिग्रल युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक होता आणि तो शाहीन सोबत सतत संपर्कात असल्याचेही आता पुढे आले. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की दहशतवाद हा गरिबी आणि शिक्षणाच्या अभावामुळे पसरतो. मात्र आता हे व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल पाहिल्यानंतर यात किती सत्यता आहे यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. कारण यातून दहशतवादाचा परिस्थिती किंवा शिक्षणाशी काहीही संबंध नसतो, हे याआधीही सिद्ध झाले. यापूर्वी जगभरात सातत्याने दहशत माजवणारा ओसामा बिन लादेन हा सिव्हिल इंजिनियर होता. 1993 ला मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवणारा याकूब मेमन हा चार्टर्ड अकाउंटंट होता. तर 2001 मध्ये भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला करणारा अफजल गुरु हा देखील उच्च शिक्षितच होता. मात्र जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांकडून जीव घेणं कट रचणं हे दुर्दैवीच म्हणावं लागेल.